तर जसशील भावांनो-मैत्रिणींनो, तर भाई हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पाठवा, ज्या लोकांनी धुरंधर मूव्ही पाहून एका पर्टिक्युलर पार्टीला असं डोक्यावर धरून ठेवलं मेरा बाप मोदी है। की त्यांना असं वाटतं की त्या पर्टिक्युलर पार्टीमुळं सगळं जिओ पॉलिटिक्स चालू आहे. तो चलिए शुरू करते हैं। तर जेव्हा आपण त्या काळात ज्या काळात त्या पर्टिक्युलर पार्टीचे नेते अक्सर जात असतात. नेहरू जी का कोट पड़ता। तर जेव्हा पण इंदिरा गांधींच्या काळात त्या काळात रॉ एस्टॅब्लिश झाली. रॉ एस्टॅब्लिश झाल्यानंतर राजीव गांधींच्या काळात आपले अजित डोवाल साहेब जे की जेम्स बॉन्ड ऑफ इंडिया आहेत, ते स्पाय म्हणून पाकिस्तानमध्ये गेले. ते 7 वर्ष राहिलेले, 7-8 वर्ष राहिलेले. तर तेही काँग्रेस काळातच झालं. मी काही काँग्रेसला सपोर्ट करत नाही किंवा बीजेपीला सपोर्ट करत नाही. मी एक न्यूट्रल निर्णय देतोय. मग आपले मेजर मोहित शर्मा ते पण काँग्रेस काळातच स्पाय म्हणून गेलते, जे की 2009 मध्ये वारले बिचारे. पण ते धुरंधर मूव्हीमध्ये असं त्यांना दाखवलं की त्यांनी. मग नंतर आलं मास्टर स्ट्रोक नरेंद्र मोदींचा, डिमॉनिटायझेशन. ते डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर मूव्हीमध्ये दाखवले की हल्ले थांबले, नोट छापणं थांबले, म्हणजे फेक करन्सीज थांबली. पण तसं काही झालं नाही. त्याच्यानंतरही एवढे सारे हल्ले झालेले आहेत. त्याच्यानंतरही आरबीआयचा डाटा सांगतो की एवढी फेक करन्सी सर्क्युलेट झाली भारतात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एखाद्या पार्टीला एवढं पण श्रेय देऊ नका की जे खरंच श्रेयाचे हकदार आहेत त्यांना आपण विसरून जाऊ. आता काल का परवाच एक इन्सिडेंट झालेला आहे. तो लष्कर ए तैयबाचा टेररिस्ट ऑपरेशन सिंदूरमध्ये मारण्यात आलेला आहे. भाई याच्यासाठी गर्व जाणवलं पाहिजे आपल्याला. हे बीजेपीने काय नाही केलेलं आहे. बीजेपीने फक्त फंड प्रोव्हाइड केलेला आहे. बीजेपी त्याच्यावर काही करू शकत नाही आणि बीजेपी फक्त एवढंच म्हणू शकते की लेकिन मैंने कहा इतने क्लाउड है, बारिश हो रही है, तो एक बेनिफिट है कि हम राडार से बच सकते हैं।